ते डी के वळसे पाटील सर त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जुन्नर तालुक्यामध्ये शेवटचं भाषण आहे. सुरेशराव वाणी यांच्याबाबत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. वास्तविक पाहता संपूर्ण राज्याला, देशाला आणि जगामध्ये ज्या तालुक्याची ओळख आहे त्या छत्रपती शिवरायांच्या भूमीत विगाटण्यात येते असा प्रकार अतिशय वेदना देणार आहे. जुन्नरचा पत्रकारितेचा फार मोठा इतिहास आहे. 45 वर्षापूर्वी आम्ही पुणे जिल्हा पत्रकार संघाची स्थापना जुन्नरमध्ये केली होती. त्यावेळेस शांताराम लोणकर, छोटे वसंतराव खेळे, भरत अवचट आणि खेडचे आपले नंदकुमार कोरे, कांबळे सरळे होते आमचे. तर आम्ही त्यावेळेस एकत्र आलो होतो त्या काळामध्ये. तुम्ही जसे यंग आहात आणि परदेश साहेब, तर आम्ही त्यावेळेस होतो आणि तो पहिला मोर्चा आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर नेला होता. त्याची एक आपल्याला जाणीव करतो. म्हणजे ही भूमी पत्रकारांची उगमस्थानसुद्धा आहे हे आम्ही आवर्जून सांगतो. त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. हा जुन्नरपुरताच मर्यादित प्रश्न नाही आहे. हा निनावी अकाउंट उघडायचे आणि पत्रकारांना ट्रोल करायचे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कालच आम्ही आंबेगाव तालुका पत्रकार संघाला एक निवेदन दिलेलं आहे. एक अकाउंटचा शोध घ्या. आमचं कसं आहे, सध्या कौतुक केलं तर पत्रकार छान आणि त्याला कुठंतरी एखादा त्रुटी दाखवल्या तर पत्रकारावर त्यांची टोळी हल्ला करते. हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. आजच सकाळी मी पत्रकार संघाच्या राज्याचे जे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आहेत SM जोशी सर, SM देशमुख सर आणि शरद बाबळे यांच्याशी बोललेलो आहे. त्यांनी इथं भावना व्यक्त करायला लावलेल्या. आता सध्या हे आपण 2-3 तालुक्यातच पत्रकार आहोत, पण याबाबत जर तातडीने कार्यवाही व्हावी अशी आमची विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे अतिशय संवेदनशील म्हणून ओळखले जातात. राज्याला त्यांची ओळख आहे. आमची विनंती आहे का या प्रश्नाची गांभीर्याने आपण दखल घ्या, संबंधितांना समज द्या. कारण लोकशाहीमध्ये जे स्तंभ आहेत त्यामध्ये पत्रकार आणि लोकप्रतिनिधी दोन्ही स्तंभ आहेत. तर त्यापैकी एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभावर अशी कुरघोडी करणं हे अजिबात यापुढं सहन करणार नाही. आणि यापुढेही माझी विनंती आहे सर्व पत्रकारांनी अशा पद्धतीने संघटित होऊन हा फक्त वाणीपुरता किंवा परदेशीपुरता हा प्रसंग मर्यादित ठेवू नका. हा प्रसंग सगळ्या प्रत्येकावर येऊ शकतो. पण आता काय एक मोठी पिलावळ सगळीकडे सुरू झालेली आहे आणि ती पिलावळ अतिशय त्रासदायक आहे. त्याचा बंदोबस्त करू. यापुढेही प्रशासन निश्चित जे परदेशींनी भावना अतिशय व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे आणि ह्या घटनेचा मी आमच्या सर्व राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि आपण अतिशय शांतता मार्गाने आणि पत्रकारांची जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणेच आपण आजचा मोर्चाचं आयोजन केलं. त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं, आपल्या बार्वेचं जी पत्रकारिता प्रतिनिधी किंवा आपल्या भागात कार्यरत आहेत त्यांचंही मी विशेष अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण आता शांतता मार्गाने निवेदन द्या. आता तुमचे आभार माना आणि शांतता मार्गाने निवेदन देऊ. आहे इथे मारामारीची, हाणामारीची आणि दमबाजीची भाषा चालणार. याच्यानंतर तुम्हाला आम्ही आमचं एकच सांगणं सगळ्या पत्रकार बांधवांचं, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचा राज्याचा अध्यक्ष या नात्याने आम्ही सांगतो, बाकीच्या संघटनांचे सर्व पदाधिकारी आमचे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. जर तुमची ही मगरुरी कमी झाली नाही तर राज्यभरात आंदोलन छेडण्याचं काम या पत्रकार संघटनांच्या माध्यमातून होईल. दुसरं एक तुम्हाला सांगायचं, तुम्ही यूट्यूबच्या लोकांना यूट्यूबची टोळी असं म्हणून विनवत असता. प्रक्रिया पुढे जागतिक पातळीवरती जाऊन बघा, भारतामध्ये बघा. मगाशी मला वाटतं गडला सरांनी उल्लेख केला, सरांनी पण उल्लेख केला की देशाचे प्रधानमंत्री सांगतायत की आपल्याला फिजिकलकडून डिजिटलकडे जायचं. त्यांना इंस्टाग्रामची, फेसबुकची, तुमची यूट्यूबची ताकद माहिती. तुम्हाला जर तुमच्या डोळ्यामध्ये जर यूट्यूबवाले घुमत असतील तर हे यूट्यूबवाले तुम्हाला तुमची जागा दाखवतील. तुम्ही बऱ्याच वेळेला मागच्या वेळेला म्हटलं होतं की 48 तासामध्ये मी दाखवेन. तुम्हाला अधिकारच नाही आहे. करून दाखवा 48 तासामध्ये. तुम्ही 48 तास होऊन गेल्यावरती 3 महिने झाले. मलाही बोलले मी बंद करणार, चौकात येऊन बंद करणार. हिंमत असेल तर बंद करून दाखवा. यासाठीच मागाशी मी तुम्हाला नागरिक शास्त्रात आणि कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख केला. घटनेमध्ये असणारा आर्टिकल 19
आम्हा सर्वांना हा अधिकार देतोय, बोलण्याचा अधिकार, आमचे विचार मांडण्याचा अधिकार आणि लोकांमध्ये जागृती करण्याचा अधिकार. हा अधिकार तुम्ही कधीही हिणावून घेऊ शकत नाही. तसा प्रयत्न जर केला तर आमदार किंवा मुकाल हे तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झाले आहेत आपल्या पाठीवर द्यासाठी म्हणून. सन्मान्य राजेशभाई भोकर आपण उपस्थित झाले आहात, तानाजी तांबे आपण उपस्थित झाले आहात, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि यामध्ये संदीप उतरडे इकडे या, इकडे 2 मिनिटं. संदीप भाऊ बोला. इकडे संतोष जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे वारंवार पत्रकारांना टार्गेट करतात. पत्रकारांनी काय त्यांचं घोडं मारलंय अजूनही माहीत नाही. त्यांनी स्पष्ट होऊन सांगा कोणत्या बातमीवर त्यांना त्रास झाला. आता अतुल बेनके यांनी सांगितलं का मी डुडी यांशी बोललो आणि डुडी यांनी अतुल बेनकेंना असं सांगितलं का आपण ती सुनावणी रद्द करतोय किंवा करूया. तीच बातमी जर एखाद्या पत्रकाराने केली असेल तर त्यांना अडचण व्हायचं कारण काय. आणि यांच्यात एवढीच हिंमत असेल तर यांनी ती सुनावणी रद्द करून दाखवायला पाहिजे होती. असं न करता तिथं आदिवासी बांधवांच्या पुढे एक सांगायचं आणि ते म्हणतात मला प्रकल्पच माहीत नाही. आमदारकीचा उपयोग काय आपला. इकडे एक बोलायचं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बोलायचं. आणि एखाद्या समजा पत्रकारांनी एक बातमी केली, त्यांना राग काय आहे का त्या अतुल बेनकेंनी त्यांच्यावर काहीतरी पैशांचा आरोप केला. आता त्यांना ते माध्यमांसमोर काय मांडता येत नाही कारण की त्यांचं म्हणणे का सगळे माध्यमं बोगस आहे, धंदेखोर आहेत. मग यांच्याकडून मग यांना जर माध्यमं समजा दाखवत नसतील तर मग काहीतरी एखाद्या पत्रकाराची काहीतरी चुकी काय नसलेली दाखवायची, काढायची आणि तीच उपस्थित करायची. आणि झाले असं तर हळूहळू त्यांना इतकं ते सत्तेचे हे झालेलं आहे. आमदार झाल्यापासून ते वेगळेच आयुर्भावात वागतात. आमदार नसल्याच्या नंतर जमिनीवर असतात आणि आमदार खुर्ची भेटल्याच्या नंतर असं काय होतं त्यांना का ते डायरेक्ट ढगामध्येच जातात. आता खरं तर हे सगळं जे झालंय वाणी साहेबांना जरी टार्गेट करतायत ते समजा बोलतायत, परंतु त्यांचे शब्द पहा ती इतर सर्व पत्रकारांना देखील अपमानित वारंवार करत आलेली आहे. तर त्यांचे कार्यकर्ते एखाद्या पत्रकाराला असताना तुमच्याबद्दल नाही अमक्याबद्दल बोललंय असं वेगवेगळ्याचं गैरसमज निर्माण करून देत आहे. परंतु शरद सोनवणे यांना विनंती आहे का त्यांनी आमदार त्यांना जनतेने कशासाठी निवडून दिलेलं आहे ते कामं करावं. ही कामं करायची सोडून जर एखाद्या पत्रकारांना समजा बातमी करत असेल, समजा एखादा पत्रकार चुकला तर समाज बघतोय, समाज त्याला नाव ठेवतो. समाज बघल. तुम्ही जर म्हणता का मी 15 ऑगस्टच्या नंतर तुमचं बोर्ड बघतो, माझ्या आमके गुन्हे आमची कलम आहे ते करून दाखवा. 2 दिवसांमध्ये ते चॅनल बंद करणार होते. तो विषय तर लांबचा राहिला. नुसतं घोषणा करायचा आणि मला विचारायचं म्हणजे ही कोणती हुकुमशाही आहे. कोणतीही बातमी करायची समजा रस्त्यावर खड्डा पडलाय तर यांचं अपेक्षा काय तर मला विचारायचं आणि मग बातमी करायची असं चालणार नाही. तर वाणी साहेबांना जे काही घडले त्याच्याबाबत आम्ही सगळे पत्रकार वाणी साहेबांच्या सोबत आहोत. आणि शरद सोनवणे यांना देखील इशारा असा राहील तर त्यांनी त्यांचं तोंड सांभाळून बोलावं कारण की कुणी ऐकून घ्यायला मोकळा नाही, कुणी तुमच्या खाली कांडा नाही आहे. त्यामुळं उद्या समजा तुम्ही बोलले तर चोख प्रत्युत्तर त्याच सभेमध्ये दिलं जाईल. जे होईल ते होईल. पत्रकार म्हणून आम्ही एक लिमिट पाळतो. याचा अर्थ नाही तुम्ही काय बी आरोप करणार आमच्यावर. तुम्ही आमदार झाले म्हणून तुम्ही काय तालुक्याचे बाब होत नाही. त्यामुळं आमची विनंती आहे आमदार साहेबांना, आम्ही साहेब म्हणतोय, उद्या तुम्ही आता वारंवार आमची इज्जत काढताय. एक लिमिट असतं. एक लिमिट जर वाया गेल्याच्या नंतर आम्ही देखील बघणार नाही का तुम्ही जुन्नर तालुक्याचे आमदार आहे म्हणून. तर सर्व पत्रकारांचा म्हणजे मी तर बोललोय आणि सर्व पत्रकार जमले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. पत्रकार संघाचे सन्माननीय संकेत जोशी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि मगाशी समरभाई तुम्ही जो उल्लेख केला ती माझी 2019ची पोस्ट आहे. फेसबुक पोस्ट माझी 2019ची त्याच दिवस टाकलं होतं. आणि त्याच 2021ला काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. असो जाऊ देत, तो विषय आपला महत्त्वाचा नाही आहे. इथे महत्त्वाची बाब आहे की त्यांनी या गोष्टी सगळ्या लक्ष द्यावं असा विषय आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय अतुल परदेशी विचार. अतुल परदेशी बात कर रहा हूँ, इलेक्ट्रॉनिक मीडिया का प्रेसिडेंट हूँ मैं सर. अभी हम लोग सब जुन्नर में पत्रकार हैं. कम से कम 100 पत्रकार ये अभी जुन्नर पुलिस स्टेशन में हम लोग आए हैं. हमारे वरिष्ठ पत्रकार है सुरेश वानी, इनको याके आमदार ने धमकी दी है.
और उस धमकी के समय आपके पीआई डीवाईएसपी सारे लोग थे यहाँ पे। तो हमने आज निवेदन दिया तहसीलदार साहब को, और हमारा सिर्फ आपको एक ही रिक्वेस्ट है कि यह तकरार हमारी लिख के लेना चाहिए। तो आपके लोग यह तकरार लिख के नहीं ले रहे। उनका बोलना है कि हमारे पीआई सर कई क्राइम की मीटिंग में पुणे में हैं। लेकिन सर आप हाँ सर रिक्वेस्ट आहे की आपण त्यांना जरा आपला जे आहे एडिटरमध्ये लिहिलेला ते तुम्ही एक ॲप्लिकेशन पोलीस स्टेशनला देऊन टाका. ठीक आहे, ॲप्लिकेशन देऊन टाका. मग हे ज्यावेळी येतील तर ते त्याला वाचून ते पुढे काय कारवाई करता आपल्याला करून घ्या. सर निवेदन आम्ही परवा दिलेलं आहे. आज आजची ते ठिकाणी आपले PSI वगैरे बाकीचे स्टाफ आहे. फक्त आम्ही सगळे पत्रकार बांधव होतो. एक तक्रार जर लिहून घेतली हां त्यांना देऊन टाका. त्याला आम्ही पाठवतो संध्याकाळी. आले की पटकन आपल्याला सर एक विनंती आपल्याकडे, आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात. आमचं एक म्हणणं राहील की आमच्या पत्रकार बांधवाला न्याय मिळाला पाहिजे आणि संबंधितावरती योग्य ते शासन झालं पाहिजे. पत्रकारांच्या भावना तीव्र आहेत आणि आपल्याकडे सहकार्याची अपेक्षा आहे. प्लीज सर प्लीज सहकार्याबद्दल आभारी सर. आम्ही आता एक अर्ज देतो आणि आपण त्यात स्वतः लक्ष आलाशी आपल्याला आम्हाला सगळ्यांना विनंती आहे. हां येस येस.